शेतकऱ्यांच्या फायद्याच्या परंतु डोकेदुखी असलेल्या ई पीक पाहणी प्रक्रियेत मोठे बदल करण्यात आले आहे। या प्रक्रियेमुळे शासनाचं काम तर सोपं होईलच, त्याचबरोबर शेतकऱ्यांची कटकट देखील मिटेल। या ई पीक पाहणी प्रक्रियेमध्ये नेमके कोणते बदल करण्यात आले आणि नक्की कोणाला फायदा होणार याचविषयी आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या कृषीशास्त्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। नमस्कार, मी योगेश पवार आणि आपण पाहतात कृषीशास्त्र। शेतकरी मित्रांनो, मागच्या काही वर्षापासून तुम्ही 7/12 उतार्यावर पिकाची नोंद घेण्यासाठी आणि विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी तुमच्या शेतात जाऊन ई पीक पाहणी करत आलेले आहात। या प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांना फायदा होत होता, परंतु त्यापेक्षा जास्त मनस्ताप होत होता। याची भरपूर कारणं होती, जसं की सर्व्हर डाऊन असणे, फोटो अपलोड न होणे, ॲपमधील बदलामुळे चुकीची नोंद होणे आणि या सर्व गोष्टींमुळे ई पीक पाहणीची मुदत संपणे अशा अनेक समस्यांना शेतकऱ्यांना सामोरं जावं लागायचं। परंतु यापुढे म्हणजे 15 जुलै 2026 पासून तहसील स्तरावर प्रत्येक गावासाठी नियुक्त केलेल्या सहायकामार्फत ई पीक पाहणी प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे। याआधी ई पीक पाहणी करताना शेताच्या मध्यभागी जाऊन ई पीक पाहणी करावी लागायची, परंतु आता अंतराची मर्यादा 20 मीटर करण्यात आली आहे। म्हणजे शेताच्या किंवा बांधाच्या 20 मीटर अंतरावरून पिकाचा फोटो काढता येणार आहे। त्यामुळे सहायकांना अगदी मध्यभागी जाऊन फोटो काढण्याची गरज पडणार नाही। त्याचबरोबर ही यंत्रणा केंद्र शासनाच्या ॲग्रिस्टॅक योजनेशी जोडली असल्याने ई पीक पाहणी पूर्ण होताच शेतकऱ्याच्या मोबाईलवर SMS द्वारे ई पीक पाहणी पूर्ण झाल्याचा मेसेज पाठवण्यात येणार आहे, ज्यामुळे सहायकाने आपल्या शेतात जाऊन आपली ई पीक पाहणी केली की नाही हे आता शेतकऱ्यांना घर बसल्या बघता येणार आहे। या ई पीक पाहणी प्रक्रियेला गती देण्यासाठी महिला बचत गटांची सुद्धा मदत घेतली जाणार आहे। त्यामुळे गावातील प्रत्येक शेतकऱ्याच्या शेताची ई पीक पाहणी होणार। या ई पीक पाहणी प्रक्रियेला 15 जुलैपासून सुरुवात होणार असल्याने आपल्या जवळच्या सहायकाशी संपर्क करा आणि ई पीक पाहणी पूर्ण करून घ्या। शेतकरी मित्रांनो, या प्रक्रियेमध्ये झालेल्या सर्व बदलांबद्दल आपले काय मत आहे ते कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या कृषीशास्त्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद। जय जवान, जय किसान।